नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी. ब्लॅक पॅन्थर पक्षाचे राष्ट्रपतींकडे आक्रमक निवेदन. राज्यात संविधान विरोधी वातावरण निर्माण होत असून कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व सर्वसामान्यांवर अन्याय वाढत असताना महाराष्ट्र शासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आक्रमक मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पाठवण्यात आलं असून त्यावर संदीप कांबळे, प्रिया शिरगावकर, दयानंद कांबळे, विश्वास कांबळे, अर्जुन शिंदे, कल्पना कांबळे, प्रियांका माने, तानाजी गोंधळी, प्रवीण निगवेकर, आनंदा सातपुते, सुरेश सातपुते, मधुकर कांबळे, अंकुश कांबळे आणि सिद्धार्थ कांबळे यांच्या सह्या आहेत. या निवेदनात राज्य सरकारवर संविधान विरोधी आणि लोकशाहीला घातक ठरणाऱ्या कृत्यांना पाठीशी घालण्याचा आरोप करण्यात आला आहे. दलित, आदिवासी, बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचा दावा करत सामाजिक व धार्मिक शुद्धीकरण वाढत असल्याची भूमिका मांडण्यात आली. राज्यातील वाढती गुन्हेगारी, पुण्यातील कोयता गँगचे थैमान, जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्य, आमदारांकडून धमक्या आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर निर्माण झालेला प्रश्न याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. काही विशिष्ट धार्मिक समुदायांना शासनाकडून संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर तीव्र टीका करण्यात आली आहे. अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. मातंग विरुद्ध महार, बौद्ध आणि इतर 58 जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला. तसेच मागासवर्गीयांच्या विकास निधीचे इतरत्र कळवले जाणे, विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती न मिळणं आणि नोकर भरतीतील कथित अन्याय यावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासकीय कार्यालय आणि सार्वजनिक संस्थांमध्ये धार्मिक स्थळांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा मुद्दाही या निवेदनात उपस्थित करण्यात आला. शासन निधीचा वापर विशिष्ट धार्मिक कार्यक्रमासाठी होत असल्याने राज्यघटनेतील निधर्मी तत्वाला धक्का बसत असल्याचा दावा करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या नाराजीचाही दाखला निवेदनात देण्यात आला. राज्यातील सामाजिक अस्वस्थता, भीतीचे वातावरण आणि वाढता अन्याय यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्याचा इशारा ब्लॅक पॅन्थर पक्षाने दिला आहे. दरम्यान या आक्रमक निवेदनामुळे राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाला की त्यांचा खून करण्यात आला हे अद्याप समजलेलं नाही. लोक अजून देखील संभ्रमावस्थेमध्ये आहेत. महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या हात मोडला. मोठं मोठे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मंत्री देखील सुरक्षित नाही आहे. दररोज कुठं ना कुठं महिलांच्यावर अत्याचार आहे, दलितांच्यावर अत्याचार आहे, मुस्लिमांच्यावर अत्याचार आहे, अल्पसंख्याकांच्यावर अत्याचार आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्य लोकांच्यावर देखील अन्याय आहेत. काल पुण्यामध्ये कोयता गँगनं एका सर्वसामान्य रिक्षावाल्याचा खून केला. भर चौकात त्यांची कोयत्यानं हत्या करण्यात आली. अशा पद्धतीच्या ज्या घटना वार करण्यात आले त्यांच्यावर, अशा पद्धतीच्या घटना दररोज घडत